इंदूर, मध्य प्रदेश येथील राजा रघुवंशी हे एक यशस्वी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक होते. त्यांचा विवाह 11 मे 2025 रोजी सोनम रघुवंशी यांच्याशी झाला. हा विवाह दोन्ही कुटुंबाच्या संमतीने आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. परंतु विवाहापूर्वी राजा आणि सोनम यांना एकमेकांना जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, असा दावा राजाच्या आईने केला आहे. त्या म्हणाल्या की त्यांनी सोनमच्या कुटुंबाला मुलींना भेटण्याची विनंती केली होती, पण सोनमचे कुटुंबीय तयार नव्हते. विवाहानंतर अवघ्या काही दिवसातच 20 मे 2025 रोजी नवदंपती हनीमूनसाठी मेघालयाला गेले. त्यांनी कामाख्या मंदिराचे दर्शन घेण्याच्या उद्देशानेही सहल ठरवली होती असे सांगितले जाते. परंतु या हनीमूनचा शेवटचा एक भयंकर कृत्याने झाला आहे, ज्याने संपूर्ण देशाला हादरून सोडले. मेघालय पोलिसांच्या दाव्यानुसार सोनम रघुवंशीने तिच्या पतीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांचा आरोप आहे की सोनमने 23 मे 2025 रोजी मेघालयातील हनीमून दरम्यान 3 व्यक्तींना भाड्याने घेऊन राजा रघुवंशी यांची हत्या घडवून आणली. हत्येच्या कटात वापरलेली हत्यारे जसे की माचेट, एक प्रकारचा मोठा चाकू आणि इतर पुरावे जसे की मोबाईल फोन आणि साक्षीदारांचे जबाब पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांच्या मते सोनमने या हत्येची योजना आखली आणि त्यासाठी तिने काही गुन्हेगारांना भाड्याने घेतले. या गुन्हेगारांनी मेघालयातील डोंगराळ भागात राजा यांची हत्या केली. हत्या झाल्यानंतर 12 दिवसांनी राजा यांचा मृतदेह डोंगरात सापडला, तर सोनम बेपत्ता होती. यामुळे पोलिसांचा संशय सोनमवर अधिक दृढ झाला. सोनमचा दावा आणि कुटुंबाची बाजू. सोनमने मात्र स्वतःला निर्दोष सांगितले आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिला कोणीतरी अपहरण केले होते आणि ती स्वतः या प्रकरणात पीडित आहे. तिच्या कुटुंबानेही हा दावा पुढे केला आहे. सोनमचे वडील देवीसिंह रघुवंशी यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांची मुलगी 100% निर्दोष आहे आणि तिला कोणीतरी फसवले आहे. त्यांनी पोलिसांवर आरोप केला की त्यांची मुलगी खोट्या प्रकरणात अडकवली जात आहे आणि या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले जेव्हा काही ट्विटर म्हणजेच एक्स पोस्ट आणि माध्यमांनी असा दावा केला की सोनमचे एका व्यक्तीशी, ज्याला राज कुशवाह असे संबोधले जाते, प्रेमसंबंध होते. असा आरोप आहे की या प्रेम प्रकरणामुळे तिने आपल्या पतीला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतला. काही अहवालानुसार सोनमने तिच्या प्रेमी आणि काही मित्रांच्या मदतीने हा कट रचला, परंतु याबाबत ठोस पुरावे अद्याप सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत आणि हे दावे केवळ अटकळींवर आधारित असू शकतात. हत्येनंतर सोनम बेपत्ता होती. तिने तिच्या कुटुंबाशी फोनवर संपर्क साधला, ज्यामुळे पोलिसांना तिचा ठाव ठिकाणा कळाला. UP पोलिसांनी तिला गाजीपूर येथील एका ढाब्यावरून अटक केली. त्यानंतर मेघालय पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पटना येथे नेले, जिथे तिला फुलवारी शरीफ पोलिसांच्या हवाली करण्यात आले. तिच्यासोबत इतर 3 सहभागांनीही इंदूर येथे अटक करण्यात आली. हे प्रकरण सध्या तपासाच्या टप्प्यात आहे. मेघालय पोलिसांनी सोनमवर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवला आहे, तर तिचे कुटुंबीय तिच्या निर्दोषपणाचा दावा करत आहेत. सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत प्रचंड चर्चा आहे आणि अनेक मीम्स आणि पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. काही लोकांनी या प्रकरणातून वैवाहिक नात्यांवरील विश्वासाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम. या प्रकरणाने समाजात एक प्रकारची भीती आणि अविश्वास निर्माण केला आहे. सोनम आणि राजा यांच्या विवाहाला अवघे 12 दिवस झाले होते आणि अशा प्रकारे घडलेल्या घटनेमुळे लोकांमध्ये विवाह आणि नातेसंबंधात संशय निर्माण झाला आहे. सोनमच्या सासरच्यांनी तिचे फोटो फाडल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी भावनिक वळण मिळाले. सोनम रघुवंशी प्रकरण हे एका गुंतागुंतीचे आणि संवेदनशील प्रकरण आहे. पोलिसांचा दावा आहे की सोनमने तिच्या पतीच्या हत्येचा कट रचला, तर तिचे कुटुंब तिच्या निर्दोषपणाचा दावा करते. या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. सोनम खरोखरच दोषी आहे
की तिला खोट्या प्रकरणात अडकवले गेले आहे, तिच्या प्रेम प्रकरणाच्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे आणि सर्वात महत्त्वाचे या हत्येमागील खरे कारण काय, तपास पूर्ण होईपर्यंत आणि न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत हे प्रकरण अनेक अडचणी आणि वादांना जन्म देत राहील। सध्या सोनम आणि इतर संशयित ताब्यात आहेत आणि पोलीस अधिक पुरावे गोळा करण्यासाठी मध्य प्रदेश आणि मेघालयात तपास करत आहेत। एक इंदौर में नौ दंपति थी 11 मई को उनकी शादी हुई थी, सोनम रघुवंशी और राजा रघुवंशी। और उसके बाद 20 मई को ये लोग घूमने के लिए गए थे और गुवाहाटी होते हुए ये शिलोंग गए थे। 23 तारीख को आखिरी बार बात हुई थी सोनम की, और जो कि सोशल मीडिया पर वीडियो वायरल हुआ था, अपनी मदर इन लॉ से बात हुई थी 23 मई को। 23 मई के बाद से फिर उनका संपर्क कट गया। उसके बाद से लगातार उनके जो भाई परिजन कमिश्नर सर से मिले, यहाँ पुलिस कमिश्नर संतोष सिंह सर से। संतोष सिंह सर ने यहाँ पर डीसीपी क्राइम ब्रांच राजेश त्रिपाठी सर को अपॉइंट किया, और जो जहाँ पर ये गुम हुए थे वो जो डिस्ट्रिक्ट थी वो ईस्ट सोहरा डिस्ट्रिक्ट थी, और ईस्ट सोहरा डिस्ट्रिक्ट और सोहरा थाना था। इसमें डीसीपी सर लगातार विवेक सर जो एसपी सोहरा थे, ईस्ट सोहरा, उससे लगातार कांटेक्ट में थे इंदौर पुलिस शिलोंग पुलिस के। फिर लगातार उनकी सर्चिंग चलती रही। सर्चिंग बड़े स्तर पर चलाई गई थी, जिसमें डीजीपी मध्य प्रदेश, डीजीपी मेघालय के संपर्क में थे। लगातार उनसे कम्युनिकेशन चल रहा था, और इसी दौरान सर्चिंग के दौरान 2 जून को श्री राजा रघुवंशी की डेड बॉडी मिल गई। उसकी डेड बॉडी मिलने के बाद ईस्ट सोहरा जो डिस्ट्रिक्ट है, सोहरा थाने में केस रजिस्टर किया गया। सेक्शंस में 103 BNF और 309 BNF और 238 BNF के तहत केस रजिस्टर किया जाकर उसको इन्वेस्टिगेशन में लिया गया था और मर्डर का केस कायम किया गया। फिर उसके बाद लगातार उसकी सर्चिंग चलती रही और लगातार परिजन उनके संपर्क में थे। इंदौर पुलिस की जो पुलिस कमिश्नरेट ऑफ सीनियर ऑफिसर्स, कमिश्नर सर और डीजीपी क्राइम ब्रांच लगातार संपर्क में थे। डीजीपी मध्य प्रदेश लगातार डीजीपी मेघालय सर के संपर्क में थे। तो कम्युनिकेशन के दौरान तभी कल रात्रि में सूचना मिली कि सोनम रघुवंशी को गाजीपुर नंदबाग थाना से रिकवर कर लिया गया है। वहाँ से उनका फ़ोन पहुँचा था गोविंद के, और खबर मिली उसके बाइक के पास फ़ोन पहुँचा था और पुलिस के द्वारा सूचित किया गया। गाजीपुर पुलिस ने रिकवर कर लिया गया है सोनम रघुवंशी। उसके बाद मेघालय पुलिस ने लगातार रात्रि में ही लगातार संपर्क में थे, और यहाँ पर एक कंबाइंड ऑपरेशन मेघालय पुलिस और इंदौर पुलिस के द्वारा कंबाइंड ऑपरेशन चलाया गया, जिसमें 3 आरोपियों को राउंड अप कर ली। 3 आरोपी जो सस्पेक्टेड है उनको राउंड अप कर लिया गया है, जिसमें एक राज कुशवाहा है जो कि नंदबाग का है, दूसरा विशाल चौहान है और तीसरा आकाश राजपूत है। इन तीनों को फिलहाल अभी राउंड अप कर लिया गया है और मेघालय पुलिस इनसे अभी पूछताछ कर रही है और आगे की कार्रवाई इसमें कर रही है। इसमें एक आरोपी और फरार है, जिसके लिए लगातार रिकवरी के प्रयास किए जा रहे हैं। 2 इंदौर क्राइम ब्रांच और मेघालय पुलिस के द्वारा 2 आरोपियों को इंदौर से पकड़ा है और एक आरोपी को इंदौर से पास से हिरासत में लिया है। इन तीनों को राउंड अप किया गया है। अब इसमें जो लीगल एक्शन लिया जाता है मेघालय पुलिस के द्वारा, चूंकि इन्वेस्टिगेशन की जा रही है और 7/25 अपराध क्रमांक सोहरा थाने में पंजीबद्ध हुआ है, तो मेघालय की पुलिस लगातार इसमें इन्वेस्टिगेशन कर रही है। चौथा आरोपी जो जिसके बारे में वो बताया जा रहा है सस्पेक्टेड है, उसके लिए लगातार मेघालय पुलिस के संपर्क में लगातार इंदौर की पुलिस कोऑर्डिनेशन में काम कर रही है। चौथा जो सस्पेक्ट है उसको भी राउंड अप किया जाएगा। अभी जो आरोपी पकड़ा है उनके क्या नाम है? अभी जो जैसा कि मैंने बताया, एक राज कुशवाहा है, दूसरा विशाल चौहान है और तीसरा जो मैंने आपको बताया तीसरा जो आकाश कुशवाहा है। ये 3 आरोपी हैं। चौथा सस्पेक्ट है जो कि आनंद का नाम सामने आया है, उसके लिए भी लगातार मेघालय पुलिस और इंदौर पुलिस लगातार मिलकर काम कर रही है।